वनरक्षक वनसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक वनसेवकांची भरती या ठिकाणी निघत आणि वनरक्षक भरती संदर्भात नुकताच या ठिकाणी एक अपडेट आले, एक पत्रक या ठिकाणी आला आहे। आणि वनरक्षक भरती निघण्याचे जे विद्यार्थी मित्रांनो हालचाली या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत, लक्षात ठेवा। आणि वनरक्षक मध्ये जागांचा जर आपण विचार केला तर 966 प्लस जागा जे वनरक्षक मध्ये रिक्त आहे। आणि त्याचबरोबर वनसेवक मध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 12,991 जागा जे विद्यार्थी मित्रांनो वनसेवकामध्ये या ठिकाणी रिक्त आहे। तर टोटल जे वॅकन्सी आहे जवळपास 14,500 प्लस जागांसाठी वनरक्षक वनसेवकांची भरती येणाऱ्या दिवसामध्ये निघत आहे। तर कधीपर्यंत या ठिकाणी वनरक्षक वनसेवक भरती निघणार आहे हे असे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट होते। मेन तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहे। आणि शिक्षण फक्त जे विद्यार्थी मित्रांनो 10वी 12वी पास लागणार आहे वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये, ठीक आहे। तर वनरक्षक भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। त्याचबरोबर आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, आपल्याला ग्राउंडचं नियोजन कशा प्रकारे करायचं या सर्व गोष्टीबद्दल आपण मार्गदर्शन करणार आहे। मेन म्हणजे भरती कधीपर्यंत निघणार आहे ते अपडेट आलाय, ते पत्रक आलाय, ते पत्रक अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती संदर्भात एक नुकताच या ठिकाणी अपडेट आलाय, पत्रक आलाय, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। तर वनरक्षकचे जे काही पद आहे तर हे जे विद्यार्थी मित्रांनो MPSC कडे या ठिकाणी जात आहे। तर हे जे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की हे रिअल आहे की फेक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे पत्रक आलाय हे पूर्णपणे रिअल आहे, कारण की बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीचं हे ऑफिशियली अपडेट आलाय। बघा, महाराष्ट्र शासन प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख नागपूर यांच्या कार्यालयातून हे पत्रक आलेलं आहे। विषय काय आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्य शासकीय कार्यालयातील गट क संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत तर या संदर्भात हे अपडेट आलाय। तर आता जे विद्यार्थी मित्रांनो जे वनरक्षकचे जे काही गट क संवर्गातले जे पद आहे हे MPSC कडे या ठिकाणी जाणार आहे, या संदर्भात हे पत्रक आलेलं आहे। तर बघा, विषयांकित प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग, त्याचबरोबर खाली बघा काय म्हटलंय, सन 2026 करिता लेखापाल लिपिक या संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवायची असल्याने मागणी पत्र मागविण्यात आले होते व वनवृत्तांकडून मागणी पत्र या कार्यालयात प्राप्त झाले, परंतु सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना त्याचबरोबर बघा संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील सर्वच पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत्रात गेलेली आहेत। त्या अनुषंगाने कळविण्यात येते की तरी सन 2027 करिता गट संवर्गातील सरळ सेवेने भरायची पदांची उदाहरणार्थ वनरक्षक सर्वेक्षक बघा या ठिकाणी काय म्हटलंय, त्या अनुषंगाने कळविण्यात येते की तरी सन 2027 करिता गट क संवर्गातील सरळ सेवेने भरायची पदांची बघा उदाहरणार्थ वनरक्षक झालं, त्याचबरोबर सर्वेक्षक झालं, लेखापाल झालं, लिपिक झालं, शारीरिक प्रशिक्षक, ड्रिल शिक्षक, ठीक आहे। तर असे हे जे विद्यार्थी मित्रांनो MPSC कडे हे या ठिकाणी गेलेलं आहे, लक्षात ठेवा। वनरक्षकचे जे काही पद आहे हे MPSC कडे या ठिकाणी जात आहे, लक्षात ठेवा। तर ह्या संदर्भात हे अपडेट आलं आहे आणि या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो इथून आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे की वनरक्षक भरतीला या ठिकाणी हालचाली या ठिकाणी सुरू झालेल्या आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे आपली जी तयारी हे चालू ठेवा। वनरक्षकची भरती या ठिकाणी निघत आहे। वनरक्षक भरतीमध्ये शिक्षण या ठिकाणी 12वी पास लागते। महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। तर पहिले वनरक्षकची भरती निघणार आहे, त्याच्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो वनसेवकांची भरती निघणार आहे। पहिले वनरक्षकची, त्यानंतर वनसेवकांची भरती निघणार आहे। आणि वनसेवकचं जे पद आहे हे गट संवर्गातलं आहे, नव्यानं हे निर्माण करण्यात आलं आहे। यामध्ये वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे। त्याचबरोबर वनसेवक पदामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी 12वी पास लागणार आहे। यामध्ये उच्च शिक्षितांना फॉर्म भरता येणार नाही, कारण की शासन निर्णयामध्ये दिलेला आहे। आणि वनसेवक पदामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पगार 15,000 ते 47,600च्या दरम्यान आपल्याला भेटणार आहे। आणि 12,991 जागा वनसेवकामध्ये रिक्त आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ही भरती पहिले वनरक्षकची भरती निघणार आहे, वनरक्षकची झाल्यानंतर वनसेवकांची भरती निघणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वनरक्षक भरतीमध्ये जे वयोमर्यादा लागणार आहे 18 ते 27 वर्षापर्यंत आहे।
आणि मागासवर्गीय कॅटेगरीसाठी 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. आता वनरक्षक भरतीमध्ये कुठे किती जागा रिक्त आहे बघा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 45 जागा रिक्त आहे, गडचिरोलीमध्ये 217 जागा रिक्त आहे, नागपूरमध्ये 87 जागा रिक्त आहे, अमरावतीमध्ये 267 जागा रिक्त आहे, यवतमाळमध्ये 68 जागा रिक्त आहे, प्रमोहंसमध्ये 1 जागा रिक्त आहे, पुणेमध्ये 16 जागा रिक्त आहे, धुळेमध्ये 218 जागा आहे, नाशिकमध्ये 68 जागा रिक्त आहे, छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 50 जागा रिक्त आहे, ठाणेमध्ये 291 जागा आहे, कोल्हापूरमध्ये 29 जागा आहे. ठीक आहे, एवढ्या काही जागा सध्याच्या कंडिशनला वनरक्षकमध्ये रिक्त आहे आणि वनरक्षकांची भरती या ठिकाणी 100% पडणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. वनरक्षक भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे. 60 मार्क परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे, म्हणजे 120 मार्काचा पेपर असणार आहे. 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, अशा प्रकारे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे. 60 पैकी तर आपले 27 प्रश्न बरोबर आले. कोणती कॅटेगरी असा, SC ST OBC EWS NTB ओपन SBC कोणती कॅटेगरी, तर 60 पैकी जर 27 प्रश्न बरोबर आले तर पेपर पास राहतो, आपल्याला ग्राउंडसाठी बोलावला जाते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, जे काही झालेल्या प्रश्नपत्रिका संच आहे 2023च्या, तर त्या तुम्ही वाचून काढा. ठीक आहे, कारण की झालेले प्रश्नपत्रिका संच जे त्यातले काही प्रश्न येणाऱ्या परीक्षेला रिपीट विचारले जाणार आहे किंवा त्याच्या रिलेटेड काही प्रश्न विचारले जाणार आहे, तेवढं तुमचा स्कोअर त्या ठिकाणी वाढणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आतापासून एखादं वाचनालय पकडा, तिथं सेल्फ स्टडी करा आणि त्याचबरोबर ग्राउंड पण आपल्या गावामध्ये तुम्ही करा. चांगले बूट वगैरे घ्या, कारण की सध्याच्या कंडिशनला ग्राउंडवाला आहे, पावसाळ्याचा टाईम आहे, तर रोडाने तुम्ही या ठिकाणी रनिंग मारा. रोडानं शिनपेन होते तर चांगले बूट घ्या. ठीक आहे, चांगले महागाचे बूट घ्या, म्हणजे 1000-2000पर्यंत, जेणेकरून आपल्या पायाला तकलीफ नाही झाली पाहिजे. तर आतापासून सेल्फ प्रॅक्टिस करा. एखादा ग्रुप बनवा 10-15 विद्यार्थ्यांचा गावामध्येच आणि प्रॅक्टिस करा तुम्ही रोडामध्ये, चांगली दाबून करा, कारण की मेन यामध्ये ग्राउंडसुद्धा आहे इम्पॉर्टंट. ठीक आहे, तर उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर उंची, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि ST कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवार ST असाल तर 145 सेंटीमीटर उंची, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे ग्राउंडचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग आहे, 17 मिनिटाच्या अंदर आले तर 80 मार्क भेटणार आहे. पैकीच्या पैकी जसा टाईम वाढणार आहे तसे कमी मार्क्स भेटणार आहे. आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे 12 मिनिटामध्ये, 12 मिनिटाच्या अंदर रनिंग मारली तर आपल्याला या ठिकाणी 80 मार्क भेटणार आहे. जसा टाईम वाढणार आहे तसे कमी मार्क्स भेटणार आहे. तर याच्या अगोदर जे विद्यार्थी मिळवणं वनरक्षक भरतीबद्दल आणखीन एक अपडेट आलं, तर बघा याच्या अगोदर त्यांची आढावा बैठक झाली होती. तर त्या आढावा बैठकमध्ये कोणते प्रश्न मांडण्यात आले होते बघा. वनरक्षक सरळ सेवा भरती 2023, पेसा क्षेत्रातील माजी सैनिक प्रवर्गातील रिक्त राहिलेल्या पदांबाबत चर्चा झाली होती. रिक्त राहिलेल्या पदावर प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला. त्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची सूचना दिल्या आहेत आणि हा जो प्रश्न आहे या ठिकाणी मार्गी लागत आहे. आणि त्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं वनरक्षकची जी भरती आपल्याला या ठिकाणी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या आसपास आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून तुमच्याजवळ चांगला वेळ आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट होते की भरती कधीपर्यंत निघणार आहे, तर नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत वनरक्षकची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.